विमा सुद्धा दिला जाणार आहे आणि ते विमा देणारे आहेत डॉक्टर अवचार सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डीन आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही घोषणा झालेली आहे। त्यानंतर दुसरी मॅन ऑफ द मॅच असेल दुसरी सेमीफायनलची त्यांना सुद्धा सेम पॅकेज असेल। फायनलची मॅन ऑफ द मॅच असेल त्यांना त्या सुद्धा खेळाडूला सेम पॅकेज असेल आणि मॅन ऑफ द सिरीज असेल त्याला सुद्धा ते सेम पॅकेज या ठिकाणी ऑफर केलं गेलेलं आहे। पहिले षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज लोकेश ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न ऐमवली या संघाच्या माध्यमातून जाऊया आपण या ठिकाणी प्रदीप मला वाटतं जोडले जातील प्रदीप लोखंडे तर आपण पाहू शकतायत लोकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती बॅक टू द बॉलर तो तयार नव्हता गोलंदाज मात्र चेंडू गेलाय सरळ तुषार याच्या बॅटमधून आलेला हा चौकार यस डीजे धाव संख्येमध्ये वाढ झाली धाव संख्या झाली ती 5 लोकेश भोईर याच्यावरती दुसऱ्याच चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय आई मामली नागले विरुद्ध साई श्रद्धा ससू नवगर हा सामना मैदानाच्या आतमध्ये बहुजन विकास आघाडी चषक 2026 आयोजक आहेत गावदेवी कामन लोकेश बॉलिंग मार्क वर बापरे भरपूर वरती हा चेंडू आपटून टाकण्याचा प्रयत्न एक वाईड आणि एक बाउन्सरची ताकीद ही दिली गेली प्रयत्न चांगला होता मात्र थोडासा अति झाला आणि तिथे माती गेलं पंचांनी लोकेश याच्याकडे वेग आहे वेगा दुसार बाउन्स देण्याचा प्रयत्न केला गेला होता धावसंख्या 6 हलक्या हाताने खेळायचं होतं क्षेत्ररक्षक या ठिकाणी 1 बाउन्स घेण्याच्या तयारीत एक धाव पूर्ण दुसरा धावाचा प्रयत्न 2 धावा सहजतेने पूर्ण आई माऊली लागले संघ धावसंख्या पुढे सरकवतोय नेऊन ठेवतोय तो म्हणजेच 8 या धावसंख्येवरती आज आपण जर बघितलं तर भरपूर टुर्नामेंट्स या ठिकाणी चालू आहेत मला वाटते तुकाराम दादा सध्या कर्नाटक बेंगलोर साइडला सध्या आपल्याला बघायला मिळतात प्रशांत यादवडे सध्या अलकापुरीला आहेत दरम्यान हा चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार या षटकारानिशी धाव फलक मात्र पुढे सरकेल फलंदाजी करणाऱ्या संघाचं जाऊन पोहोचता येतो म्हणजे 14 या धावसंख्येवरती आई माऊली नागले संघ लोकेश याच्यावरती तुटून पडलाय चेंडू टाकून झाले आतापर्यंत 4 2 चेंडूचा खेळ अजून सुद्धा शिल्लक आहे थोडासा महागडा या 4 चेंडूमध्ये ठरलाय लोकेश पुन्हा एकदा थोडासा शफल अँड क्रॉस खेळण्याचा प्रयत्न जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये मासा फसलाय तुषार चौधरी नावाचा आणि लोकेश याने आपल्या अनुभवाचा वापर केलाय फलंदाज बाद कोसमाई चषकामध्ये आपण बघतोय भरपूर टुर्नामेंट चालू आहे त्याच्यातलीच एक कोसमाई चषक सुद्धा सुरू आहे त्यासाठी मला वाटते संदीप गावड सर त्या ठिकाणी आहेत प्रमोद शेडगे तिकडे आहेत भरपूर आवाज आपल्याला ऐकायला मिळतात त्यानंतर पोमनच्या मैदानावरती सारज्याची स्पर्धा सुरू आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकतोय विजय भोये जयेश ढोकले हे आवाज ऐकायला मिळतात आज अमित शर्मा हे मात्र नागल्याच्या मैदानावरती 40+ ची टुर्नामेंट कव्हर करतात आपल्या आसपास भरपूर स्पर्धा सुरू आहेत मला वाटतं जुचंद्रला 2-1 स्पर्धा चालू असतील कारण की जुचंद्र सुद्धा त्या क्रिकेटच्या नक्कीच क्षेत्रामध्ये मागे नाहीये धावसंख्या झाली ती म्हणजे 14 शेवटचा चेंडू चांगल्या पद्धतीने कुंदन याने खेळलाय 1 डाऊन साठी आलाय धावफलक 15 धावा बघा यश इथे
सुरुवात झाली होती सिंगलनं या षटकाची, शेवट सुद्धा झाला षटकानं. श्री साई श्रद्धा ससू नवगर असा सामना या ठिकाणी सुरू आहे. तर दरम्यान पुन्हा एकदा आता आलाय अमोल. कुंदन याचा हा फटका पुन्हा एकदा फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव मिळेल. एक चांगली गोलंदाजी मी म्हणेन. का चांगली म्हणतोय? कारण की जास्त धावा जात नाहीयेत किंवा मग या मैदानावरती मी म्हणेन 30 धावा ह्या नक्कीच चेसेबल असतील. सिंगल डबल ट्रिपल असतील. मात्र नागले संघाला 3 षटकांमध्ये किमान 40-45 पर्यंत जावं लागेल. अन्यथा सामन्यामध्ये एक टांगती तलवार जी आहे ती टांगती तलवार नक्कीच डोक्यावरती कमी स्कोरची राहते. ऑन साईडच्या दिशेने खेळला जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे लोकेश भोईराय. आउटफील्डचा एक मजबूत खेळाडू आहे क्षेत्ररक्षणामध्ये. धावफलक 1 पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 17 धावा. यष्टांच्या मागे मास्टर माइंड अमृत परेड. सर्व सूत्र हलवत असताना आणि अर्थातच तुम्ही यष्टांच्या मागे जेव्हा उभे राहता तेव्हा एक नक्कीच एक चांगलं क्रिकेट होत असतं. ऑन साइडला चांगला फटका कुंदन याच्या बॅटमधनं आलाय. कुंदन 5 मारे. आता कुंदन याने 6 मारलाय षटकार. धावसंख्या झाली ती म्हणजेच 23. 3 चेंडू शिल्लक आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय दरम्यान अमोल यांचा पुढचा चेंडू. क्या बात आहे. इथे मिस केलाय हा चेंडू कुंदनने. काय जबरदस्त चेंडू होता. मी म्हणेन एक चांगला चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून. कारण जो चेंडू डॉट तो चेंडू चांगला. ज्या चेंडूवरती विकेट तो चेंडू गोलंदाजासाठी चांगला आहे. तो कितीही खराब असो त्याच्यावरती विकेट मिळाला तो चेंडू नक्कीच चांगला आहे. कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये असेच काही घटना घडत असतात. धावसंख्या आहे ती 23. षटक चालू आहे दुसऱ्या षटकाची 4 चेंडू टाकून झालेत. क्षेत्ररक्षण बघा आपण पाहिलं. फाईन लेग आहे, स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, काव कॉर्नर आहे आणि लॉंग ऑन आहे. हे ऑन साइडचं क्षेत्ररक्षण ते भेदलंय आणि चेंडूला पाठवलंय. कुंदन 5 मारे या नावाने या फलंदाजाने घेतलाय षटकार. हा चेंडू आपण पाहू शकता ऑन साइडला खेळाय. एक दावेन समाधान मानले जाईल का तर नाही, मात्र ते मानावं लागतंय. एकच धाव या ठिकाणी मिळाली गेली.
धावफलक आपण पाहू शकतो 2 षटकांच्या समाप्तीनंतर झालंय ते म्हणजेच 30 धावा धावफलकावरती. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि जाऊया स्टेजवरती. कॅमेरामॅन कार्तिक आणि प्रीत दोघांना विनंती, चला स्टेजवरती आपण जाऊया आणि तिथे केक कापतोय आदरणीय सन्माननीय रंगनाथ दादा गोवारी यांचा केक आपण कापणार आहोत. डीजेला विनंती, एक सुंदर असं गीत होऊन जाऊ द्या. बघा रंगनाथ दादांचा केक या ठिकाणी कापला जातोय. दोन्ही अँगल आमच्या दोन्ही कॅमेरामॅनचं प्रेम बघा किती आहे. दोघांनी सुद्धा या ठिकाणी कॅमेरा फोकस केलाय. कार्तिक मांगेला आणि प्रीत पाटील, क्या बात आहे डिव्हिजन. थँक्यू याबद्दल. रंगनाथ दादा गोवारी, राकेश गोवारी यांचे पिताश्री आहेत आणि त्यांचा केक ठिकाणी कापला गेला. चला आपण जाऊया मैदानाच्या बाजूने पुन्हा एकदा आणि पाहूया क्रिकेट. शेवटचे या इनिंगचे 6 चेंडू, धावसंख्या रचली जाते. 2 षटकांमध्ये झाले 30. अमृत आलेत स्वतः, त्याच्या समोर डेंजर मॅन कुंदन. ओहो, जसा फलंदाजाने स्टान्स बदलला, गोलंदाजाने सांगितले की वेट, मी पुन्हा येईन. आता तो पुन्हा येण्यासाठी चाललाय. अमृत परेड विरुद्ध कुंदन पाचमारे असा तगडा कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला चांगला शॉट आहे. शतरक्षक तैनात, चांगलं क्षेत्ररक्षण आणि या 2 धावा पूर्ण. जोश में होश इथे नक्कीच ठेवायला लागतील जागेवरती. दरम्यान पुढचा चेंडू टाकला जाईल. हवेमध्ये खेळलाय, क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. येथे मात्र अमृत याच्या हातातनं सटकलाय झेल. जीवदान कुंदन पाचमारे याला, आणि कुंदन याला जीवदान दिल्याच्या नंतर मला तरी वाटतंय की त्याचा फायदा घेण्याचा तो नक्की प्रयत्न करेल. धावसंख्या या 2 चेंडूमध्ये 4 आल्या, याचाच अर्थ धावसंख्या झाली ती 34 धावा ह्या धाव फलकावरती. कुंदन तो अमृत डाऊन द लेग. यष्टनचा वेध घ्यायचा होता, पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू वाईड आहे. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. या शेवटच्या षटकाचा 5 धावा दिल्यात. 4 चेंडू अजून सुद्धा शिल्लक. धावसंख्या 35. 3 षटकांचा मॅच. बघा 35 च्या पुढे ज्या धावा जातील ते थोडंसं एक ऍडव्हान्टेज असेल गोलंदाजांना सेकंड इनिंग मध्ये. आता मात्र येथे लक्ष भेदलंय. हर दिन दसरा नहीं होता, हर दिन दिवाळी नहीं होती. प्रत्येक दिवशी तुम्हाला सूट देणार नाही गोलंदाज, कारण की प्रत्येक चेंडू तुम्ही अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न करतात. आता मात्र सांगेन की अक्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट. कुंदन साठी ठरलंय या चेंडूवरती. फलंदाज झालाय बाद. जाऊया डीजे यांच्याकडे. बघा आम्ही बर्थडेचा केक खाल्लेला आहे आत्ताच. आम्ही ताजा केक घेतलाय. कालचा केक ज्याने खाल्ला तो आज मैदानावरती आला. मला वाटते परवाच्या दिवशी बर्थडे होता. हा काल होता. अमृत
क्या बाद आहे. आल्या आल्या चेंडूला नक्कीच चांगल्या पद्धतीने खेळलाय. टायमिंग तेवढी चांगली नव्हती, मात्र चेंडू दवडण्यापेक्षा चांगला खेळलाय. अमृत याच्या गोलंदाजीला दाद द्यायला हवी. या स्टँडवरती तो गोलंदाजी करतोय, या स्टँडवरती चेंडू फिनिश करतोय. किती चेंडू टाकून दिले आतापर्यंत? 4. धावा संख्या झाली 36 धावा. फक्त आणि फक्त किती धावा दिल्यात या षटकामध्ये? तर 6 धावा या 4 चेंडूमध्ये आल्यात. दरम्यान 36 धावा या धावफलकावरती लागल्यात. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा या स्टँडवरती चेंडू टाकण्याचा दंड दिलाय फलंदाज यज्ञेश दुमाडा याने. आलाय षटकार. थँक्यू डीजे. धाव फलक आपण पाहू शकतो पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 42. आहा, एक तुम्हारी तो एक हमारी. कुंदन याने पुन्हा एकदा या स्टँडवरती चेंडू टाकला होता. परफेक्ट चेंडू, परफेक्ट परिणाम. शतरक्षकाच्या बाजूने लागलाय, गोलंदाजच्या बाजूनं. याचा अर्थ 18 चेंडूमध्ये किती धावा बनवल्यात? 42 धावा आणि 43 धावांचं लक्ष धाव फलकावरती लागलं जात आहे. चला टॉस साठी या ठिकाणी आमंत्रित करतोय. टॉस साठी या. केतकी बॉईज खंडीपाडा आणि त्याच्या समोर असेल उमराळे संघ या टॉस साठी. चला आपण टॉस करूया लगेच. आदरणीय सन्माननीय श्री प्रवीणजी घरत दादांच्या शुभ हस्ते हा टॉस करतोय आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक प्रवीण दादांच्या माध्यमातून लाभलंय. नेहमी ते सहकार्य करत असतात. मत्स्य विरार पूर्व विभाग उपशहर प्रमुख आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे. आई गावदेवी असं आलंय, म्हणजे टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच केतकी बॉईज खंडीपाडा संघ. निर्णय बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. थँक्यू. तुमच्या संघाला तुम्ही जॉईन करू शकता. दोन्ही संघांना विनंती असेल की मॅच संपल्याच्या नंतर लगेच आपण मैदानामध्ये आपला संघ घेऊन उतरायचा आहे. ओटू प्रदीप लोखंडे. खूप खूप धन्यवाद सागर सर. चला बॅटर पाठवून द्यायचे आहेत. सलामीचे बॅटर पाठवून द्या. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 43 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. त्या म्हणजे आई साई श्रद्धा ससूनवघर या संघाला. आई माऊली नागले या संघाने अगोदर बॅटिंग करत असताना 42 धावा बनवल्यात आणि 43 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. चला बॅटर पाठवून द्या. चला जास्त वेळ खर्च करू नका. सन्माननीय नितीनजी गांगडा यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो. वेलकम नितीनजी, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तसेच राज दयात यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहतोय या मैदानावरती भरपूर प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. आज एक लोकल संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय, तो म्हणजे केतकी बॉईज खंडीपाडा संघ. आणि त्यांचे भरपूर पाठीराखे मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेले आहेत. चला घाई करायची आहे.
क्षेत्ररक्षण लावून घ्या त्वरित. अमृत परेट आणि लोकेश भोईर अशी ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती आपण पाहणार आहोत. महेश जाधव यांना आपण एस्टनच्या मागे पाहतोय. त्यांचा काल वाढदिवस होता आणि बघा त्यांना बर्थडेचं गिफ्ट देखील त्यांना अगोदरच दिलं होतं त्यांच्या टीमनं. एक ट्रॉफी त्यांच्या नावावरती इथे लागू झालेली आहे. मात्र ते कितव्या क्रमांकाचे असेल हे देखील पाहणं तेवढेच गरजेचं ठरणार आहे. अक्षय जाधव यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम अक्षय. यावेळेस पाहतो पहिला बॉल अप्परकटचा फटका. चेंडू सरळ 2 टप्प्याने निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉल वरती चौकार. 4. ऑफस्टमच्या बाहेर हात खोलण्याची संधी दिली होती तुषार याने. पुन्हा एकदा इनफिल्ड जाऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिकडे योगेश. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धावी कंप्लीट झाली आणि ते एकाच धावेवरती समाधान देखील मानावं लागणार आहे. बघा लोकेश भोईर या फलंदाजासाठी बक्षीस आता जाहीर झालेला आहे. षटकारांची हॅट्रिक जर कंप्लीट करतोय तर संतोष घोषे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाणार आहे. बघा विकेट षटकारांच्या हॅट्रिकसाठी हे कॅश प्राइज जाहीर झाले संतोष घोषेकडनं. एक बाहुबली क्रिकेटर पाहतो आपण लोकेश भोईर. पहिला बॉल पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र शरीराचा वेध घेणारा हा चेंडू थाईज वरती हा चेंडू येऊन आदळला होता. आपण पाहतोय तेच कारण पंचांनी सांगितलंय की हा नॉट आउट आहे. उचली घेणारा चेंडू आहे. कदाचित हा चेंडू एसच्या वरून उचली घेऊन गेला असता. लेगबाच्या स्वरूपात एक धाव ही धाव फलकावरती नोंदवली गेले. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 धावा या धावफलकावरती लागल्यात 3 बॉलमध्ये. तुषार चौधरी याला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. ज्यांनी दुसऱ्या दिवसामध्ये काय जबरदस्त कामगिरी केली होती. इथे बघा स्लॉट मध्ये चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिकडे प्रयत्न करतो मात्र त्याला प्रयत्नाला साथ मिळालेली नाहीये. चेंडू सरळ निघून गेलाय 6 धावांकरता. अमृतच्या बॅट मधून निघालाय हा षटकार. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. तुषार याच्यावरती आता हे आक्रमण केलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 12. बॉल टाकून झालेत 4. इथे आपण पाहतोय एस्टांवरती चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. बॅटचा हलकासा स्पर्श झाला तिकडे. चेंडू तिकडे लॉंग लेग क्षेत्रामध्ये आपण पाहतोय ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्ररक्षक होते तिकडे आणि आपण पाहतोय एकच धाव इथे मिळालेली आहे. या एका धावाने धावसंख्या आता पुढे सरसावली गेली ती म्हणजे 13 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल आता बाकी असेल या षटकातील. अजूनही मॅच जिंकण्याकरता 30 धावींची आवश्यकता आहे. खोलवर टप्प्याचा हा चेंडू आहे. चेंडूला आता लॉंग ऑन मध्ये खेळून कुंदन आहे तिकडे. कुंदन थोडासा फंबल करताना दिसला. बघा चांगला थ्रो जर झाला असता कदाचित थ्रो तर चांगला झाला होता मात्र अगोदर झाला असता तर कदाचित एक विकेट मिळाली असती. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. षटक संपलेला आहे. पहिल्या षटकात धावा लागल्यात बिनबाद 15 धावा. आपण पाहतोय इथे आगमन झालेले आहे. सन्माननीय नरेशजी टोकरे साहेबांचं आगमन झालंय.
आपण पाहतोय आयोजकांसाठी भरपूर सहकार्य त्यांच्याकडनं आलेलं आहे. आपण पाहतोय मुलाचं सहकार्य ते करतायत. आपण पाहतोय 2 दिवस ते इकडे त्याने आपला मुलाचा वेळ दिलाय, चांगलं सहकार्य केलंय आयोजकांसाठी आणि त्यांचं आगमन झालंय. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चला जाऊया मॅचच्या दिशेने. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता 28 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 28 धावा. दुसरं षटक हाताळण्यासाठी यज्ञेश येतोय. यज्ञेश दुमाडा भूमीत आहे, सॉरी भूमीत येतोय. बघा सध्या तरी दोघांची कटकाठी जर बघितली तर आपल्याला सारखी पाहायला मिळते. मागून भूमीत भूमीत याचा हा चेंडू हाफ ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न, कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. मात्र चेंडू जातोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. तुषार आहे तिकडे. तुषार चेंडूला उचलेल, फेकेल. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेने धावसंख्या आपण पाहतोय 17 या आकड्यावरती. 17 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 11 बॉलमध्ये अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. इथे पाहतोय बॅटचा एज लागलाय. चेंडू तो फ्लाइंग स्लीप मध्ये. शतरक्षक आहे तिकडे. चेंडूला उचलेल, फेकेल. तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी होती. 1 धाव कंप्लीट झालेली आहे. भूमीत याने या ओव्हरमध्ये कुठल्या प्रकारे मोठा फटका खेळू दिलेला नाहीये आणि धाडस देखील झालेला नाहीये फलंदाजाचं, कारण अचूक टप्प्यावरती त्याने आतापर्यंत बॉलिंग केलेली आहे. 10 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 25 धावा. इथे पाहतो आपण चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. बॅट वरून फिरली आणि हा बॉल येतोय डॉट. बघा आता जसजसे चेंडू डॉट येतील, निर्धाव येतील, तसं जो समीकरण आहे थोडंसं कठीण होईल. रिक्वायर रन रेट वाढला जाईल. 25 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूमध्ये 25 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. यावेळेस बघा 1 हँडेड. व्हॉट अ शॉट बाय लोकेश भोईर. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो. काय फटका खेळलाय. चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आउट मध्ये पार्क होताना दिसतोय. या षटकाराने धावसंख्या आता 24 या आकड्यावरती. 24 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. मॅच जिंकण्याकरता अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. शफलून खेळण्याचा प्रयत्न यशस्वी राहिलाय. चेंडू गेलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. खराब क्षेत्ररक्षण झाले सूरज बीच करणं आणि फेकी इथे चांगली झाले तुषार करणं. बॅकअप दिलाय तुषार याने. या 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावाने धावसंख्या आता 26 या आकड्यावरती. 26 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉल टाकून झालेत या षटकातील 5. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. 7 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता आहे. इथे आपण पाहतोय काय घडलंय, काय बिघडलंय. तर बॅटचा एज लागलाय, भरपूर मोठा एज लागलाय आणि ते विकेट मिळालाय. ती म्हणजे लोकेश भोईर याची एक पॉवर हिटर इथे आता बाद झालेला आहे. आता समीकरण असं आहे 6 बॉल 17 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 17 धावा.
यज्ञेश येतोय शेवटचा षटकार करण्यासाठी. पहिला बॉल फिंगर फलंदाज बाद. अमृत परेट याची खेळी संपुष्टात आलेली आहे. यष्टांच्या मध्ये सापडलाय, मिडल स्टंप वरती सापडलाय आणि पंचांनी सांगितलंय की हा फलंदाज बाद आहे. विकेट. भेटायला जावा मी गुन्ह्यात मला अटक करावं 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 रे कर केला इच्छाने आपण मुलगा गुन्ह्यात रे कर केला इच्छाने आपण मुलगा गुन्ह्यात मत भेटायला जावा मी गुन्ह्यात मला अटक करावं गुन्ह्यात भेटायला जावा. विकेट पहिल्याच बॉल वरती मिळवलंय. आपण पाहतोय 5 बॉल आणि आता 17 धावींची आवश्यकता आहे. 5 बॉल 17 धावा इकडनं तेवढं कठीण नाही आहे. इथे पाहतो आपण चांगला स्ट्रोक आणि हा चेंडू सरळ 6 धावांकरता निघून गेलेला आहे. बिग शॉट येताना दिसतोय, षटकार येताना दिसतोय. आई गावदेवी स्पोर्ट्स कमन क्रिकेट टीमच्या पोरांनी भरवलाय चषक बहुजन विकास आघाडीच्या नावा. बघा या षटकाराने पूर्णपणे चित्र आता पलटताना दिसतंय. 4 बॉल 11 धाव्यांची आवश्यकता आहे. बघा मॅच इकडनं कुठला संघ जिंकेल हे अजूनही आपल्याला सांगता येणार नाहीये. 4 चेंडू 11 धाव्यांची आवश्यकता. षटकार आल्यानंतर थोडासा प्रेशर इथे जाणवलाय गोलंदाजावरती. इथे आपण पाहतोय अपील इथे झाली होती, मात्र अपील इथे फेटाळून लावलेली आहे. ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू नक्कीच पडताना दिसलाय आणि पंचांनी सांगितलं आहे की इम्पॅक्ट हा ऑफस्टमच्या बाहेर आहे. आता आपण पाहतोय 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये मॅच जिंकण्याकरता 10 धाब्यांची आवश्यकता आहे. बघा लोकेश आणि अमृत हे बाद झाल्यानंतर हा मॅच पूर्णपणे आई माऊली नागले या संघाच्या बाजूने जाताना दिसतोय. तीन चेंडू आणि 10 धाब्यांची आवश्यकता. ऑन साईडला उडवलाय आणि हा जितेन याचा धमाका पाहायला मिळतोय. जितेन बरफ ठोकतोय षटकार. आता 2 चेंडू आणि 4 धाब्यांची आवश्यकता आहे. बघा मॅच पुन्हा आता एकदा साई श्रद्धा ससूनवघर या संघाच्या बाजूने येताना दिसतोय. आई माऊली नागले संघ आपण पाहतोय आपली पकड मजबूत करून उभा राहिला होता या मैदानावरती, मात्र या षटकाराने जी पकड होती ती आता पकड थोडीशी लूज झालेली आहे, सैल झालेली आहे. 2 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता आता 4 धाब्यांची आवश्यकता आहे. चला घाई करायची आहे, चला घाई करा. एकोणचाळीस धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 43 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. आता 2 बॉल आणि 4 धाब्यांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 4 धाब्यांची आवश्यकता.
2 चेंडू आणि 4 धावेंची आवश्यकता आहे. 2 चेंडू 4 धावा. यज्ञेशाचा हा चेंडू प्ले डाऊन झालाय. प्ले डाऊन. जितेन बरफ बॅक टू द डग आउट. बघा काय सामना पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज. कधी नागले संघ पुढे जातोय, कधी ससूनगर संघ पुढे जातोय, कधी नागले संघाला मागे टाकलं जात आहे, तर कधी ससूनगर संघाला मागे टाकलं जात आहे. आता 1 बॉल आणि 4 धाव्यांची आवश्यकता आहे. इकडनं अजून कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. बघा सिंगल डबल घेणं फार कठीण असतं, मात्र षटकार चौकार मारणं खूप सोपं असतं. आणि हे मैदान तर आपण पाहतोय मोठ्या फटक्यांसाठी ओळखलं जातं. या मैदानावरती जास्तीत जास्त आपल्याला हे मोठे फटके हे पाहायला मिळत असतात. 1 बॉल आणि आता 4 धावेंची आवश्यकता आहे. बघा 3 बॉल 10 धावेंची आवश्यकता होती षटकाराला. त्यानंतर प्रत्युत्तर गोलंदाजाचं विकेट आली आणि आता 4 धावेंची आवश्यकता आहे. सूरज आलाय. 1 बॉल 4 धावेंची आवश्यकता. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकलाय. तुषार आलाय तिकडे. तुषार यांनी हा चेंडू फील्ड केलाय आणि 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. मात्र 2 धावेने हा सामना आई माऊली नागले या संघाने जिंकलेला आहे. अभिनंदन अभिनंदन. आता फायनल मध्ये प्रवेश करतोय तो म्हणजे आई माऊली नागले हा संघ.